ऑर्गेनिक सेव्ह नेचर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तुम्ही म्हणाल मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरचा या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमी शेतीविषयक वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात, आज मात्र इंटरव्ह्यू करत असताना पाठीमागच्या बाजूला गायी कशा दिसत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आम्ही ठरवलं आहे की शेतीला पूरक असणारे वेगवेगळे व्यवसाय हे देखील या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज माझ्या समवेत आहेत धनंजयजी नलवडे। हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गीर गाईचे संगोपन करतात आणि त्यातूनही चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळवत आहेत। तर चला त्यांच्याकडून गीर गाईचं संगोपन आणि या सगळ्या व्यवसायाविषयीची माहिती या मुलाखतीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत। धनंजयजी नमस्कार। नमस्कार। मला सुरुवातीला असं विचारायचं की गीर गाई कराव्यात असं का वाटलं? नाही, कसं आहे, देशी गाय ह्या पहिल्यापासून आमच्या घरी होत्या, पण देशी गाय पासून आपल्याला म्हणजे महाराष्ट्रीयन खिल्लार, पण त्याच्यापासून दूध कमी मिळतं आणि कंटिन्युटी राहे ना दुधाची, म्हणून मग आपलं हे गीर गाय कसं देशीच वंश आला हो, आणि त्यांच्यापासून दुधाचं उत्पन्न वगैरे भरपूर आहे, जास्त दिवस पण आहे, म्हणून मग ह्या एक दोन गाय घेतल्या पहिल्यांदा आणि हळूहळू चालू केले। मग आता या गायी मिळवणं आणि त्याचं संगोपन करणं जरा देशी गायीपेक्षा वेगळं आहे, कसं राहतं त्याचं? थोड्याशा ह्या देशी गायीपेक्षा आणखीन मायाळू असतात, म्हणजे ह्यांना कसं असं थोडंसं शांतता ही लय आवडते एकदम, आणि जेवढं तुम्ही त्यांच्याबरोबर असं प्रेम वगैरे कराल एवढ्या हिशोबात ते जेवढं मोकळीच असतात, म्हणजे त्यांना काय व्यसन वगैरे मोरकी वगैरे काय लागत नाही, ह्या एकदम तुमचं त्यांचं मनमिलन झालं की नाही काय प्रॉब्लेम येत। आणि त्यांना कसं मायाळू म्हणजे त्यांना वासरू पुढं बांधणे, पाय बांधणे तरच धार देतात, म्हणजे ते देशी गायचं ते वैशिष्ट्यच आहे। मला असं विचारायचं होतं की ह्या वंश आपल्याकडे जास्त प्रमाणात दिसत नाही नसतो, तर याचं शोधणं त्या गोठ्यावरती आणणं हे जरा क्रिटिकल असतं, तर त्यासाठी कसं करताय? काय केलं, सुरुवातीला एक एक गाय जिथं विकायचे असं समजलं असेल आपल्या इथं, आपल्या परिसरात, आपल्याकडं, तिथून आपलं जायचं, बघायचं, वाईज बरी वाटली की घ्यायचं, अशा हिशोबात जिथं जिथं कळलं तिथं हळूहळू असं घेतल्या गाय सगळ्या। सगळ्या गायी इथल्या इथेच परिसरातच सापडल्या आणि त्या इथं घेतल्या परिसरात। आता किती गोवंश आपल्याकडे आहेत, किती गाय आहेत? आपल्याकडे बारीक मोठ्या 27 येतात। 27 गाय? त्यात खोंड वगैरे एक 2-3 आहेत बारकी, मोठ्या गाय एक 14-15 आहेत, आणि वासरच आहेत बाकीचे, म्हणजे बारीक मोठे आहेत 10-12। आज एवढ्या सगळ्यांचं संगोपन करणं ही थोडेसे जिकिरीचं काम असतं, मग कसं दिवसभराचं शेड्यूल कसं राहतं तुमचं? म्हणजे सकाळपासून वैरणीचं सकाळची दैवारातली वैरण असते ह्यांना, त्यामुळे वैरण कशी दैवारातली गार पण असते, कमी वैरण असली तरी दिवसभर त्यांचा कोटा वगैरे गार राहतो, आणि वैरण दैवारातली मानवती पण जास्त, त्यामुळे सकाळचं शेड्यूल वैरणीच असतं, नंतर धारा काढायचं, दूध वगैरे ह्यांना चारा वगैरे घालायचं, इथं कुठे करून दूध घालायला सातारा जायला लागतं सकाळचं रोज। खरं तर तुम्ही हा व्यवसाय करताय, तुम्ही मालकरी आहात आणि देशी गोवंश, खरं तर ते प्रेम वारंवार तुमच्या शब्दामध्ये येत होतं की या गायींना माया लागते, म्हणजे तुम्हालाच ऍक्च्युअली या गायींची माया आहे आणि त्यामुळे तुम्ही हे सगळं करताय। मात्र व्यवहार असतो, जरी गायीवरती प्रेम असलं, आपण संगोपन करत असलो तरीही आर्थिक दृष्टिकोनातूनही विचार करावा लागतो। आज एवढ्या सगळ्या गायी सांभाळत असताना किती लिटर दूध सरासरी पर डे निघतं आपल्याकडे? पर डे 25 लिटर दूध आहे दोन्ही टाइमाचे। सकाळचे एक 15-16 लिटर दूध असतं, संध्याकाळचं एक 2-3 लिटर कमी असतं, कारण की शेड्यूल सकाळची धारा उशिरा नसतात आणि संध्याकाळच्या धारा लवकर असतात, ते मग पिरियड कमी असल्यामुळे संध्याकाळचं दूध थोडं कमी निघतं, सकाळचं दूध जास्त निघतं। पण सकाळचं दूध आपलं सातारला असतं ते 100 रुपये लिटरनं आहे, त्यामुळं तिकडं ते जाताना इथं लोकलला 80 रुपयानं घालतो, ते संध्याकाळचं हित आहे, ते इथं 10-11 लिटर खपतं। 10-11 लिटर इथं लोकलला खपतं, आणि जे सकाळी दूध निघतंय 10-15 लिटर ते सातारमध्ये विकलं जातं, त्यालाही 100 रुपये दर मिळतो। मला या प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं की तुम्ही पाहू शकता की देशी गोवंशाचं दूध उत्पादन जरी कमी प्रमाणात असलं तर रेटमध्ये किती फरक आहे। आज आपण जे दूध घेत आहे तो 30 रुपये 25 रुपयापासून शेतकऱ्यांना विकलं जात आहे, परंतु देशी गोवंश जरी कमी प्रमाणात दूध देत असला तरी त्याचे रेट खूप आहेत। प्रामुख्यानं एखाद्या दूधवाल्याला दूध देत असताना, देशी गाईचं दूध घेत असताना त्याच्याकडून काय प्रतिक्रिया येतात?
म्हणजे गिरायकाकडून गिरायकाकडनं? नाही काय आता सुरुवातीला असं ओळखीनं थोडंसं घेताना पहिल्यांदा कोणीच असं म्हणजे हे म्हणत नाही, थोडंसं भाव एवढा सांगितला की म्हणतात, पण बघूया म्हणतात टेस्ट करायसाठी. एकदा घेतलं की घेतात, कारण की दुधामध्ये खूप फरक आहे. म्हणजे देशी आणि बाकीच्या म्हशीच्या वगैरे दुधात वगैरे भरपूर फरक आहे जर्सी गाई. त्यामुळे त्याला वेगळं मार्केटिंग करायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक शेतकरी एकदा म्हणजे एक गिराईक चालू झालं की ते परत बंद नाही झालं, म्हणजे सुरुवातीपासून. क्या बात आहे. हा, हेतून ट्रान्सफर झालं जर हे तो माणूस जवळपास उपलब्ध नसेल, तो लांब गेला कुठं पुण्या, तरच दूध बंद होतं, नाही तर दूध एकदा कस्टमर चालू झाला की तो बंद होत नाही. कस्टमर ह्याला भरपूर आहेत, म्हणजे असं नाही झालं की दुधाला शिल्लक आहे आणि कस्टमर मिळणार असा विषय. फक्त कस्टमर सुट्टी वगैरे असतात त्यावेळेस आपलं मग थोडस एक 8-10 दिवस दिवाळी, नाही उन्हाळी सुट्टी, मध्ये आधी शाळेंना सुट्टी वगैरे असते, तर तेवढ्या वेळेस फक्त राहतो थोडं बहुत कमी जास्त प्रमाणात. मग ते राहिलेलं दूध पण आम्ही काय करतो, आपलं त्याचं फ्रीजला वगैरे ठेवतो, नाही तर डायरेक्ट मुरवाण लावतो, त्याचं तुपाचं उत्पन्न करतो. म्हणजे तूप एक 4,000 रुपये किलोनं जातं. तूप सुद्धा 4,000 रुपये किलोनं जातं. हा, मग प्रति महिन्याला तुपाचं तूप करता की जसं दूध शिल्लक राहिलं तरच? नाही, कंटिन्यू घरच्या दुधाचं तयार असतं ते घरी लागतंच. एक 2-2.5 किलो निघतं, त्यातलं घरी 1-1.5 किलो लागतं महिन्याला, 1-1.5 किलो विकायला घावतं. आणि दूध शिल्लक राहिलं तर मग दुधाचं निघतंच. दुधाचं सर्वसाधारण एक 30 लिटरच्या पुढं, म्हणजे ह्या दिवसात 30 लिटरमध्ये, थंडीच्या दिवसात 30 लिटरमध्ये होतं 1 किलो तूप. हा, पण उन्हाळ्याच्या दिवसाला वगैरे एक 8-7-8 लिटर जास्त लागतं दूध. नुसत्या दुधाचं बनवायचं म्हणलं तरी 35-40 लिटर दुधात म्हणलं तरी 1 लिटर तूप निघतं. वार्षिक उत्पादन यामध्ये कसं राहतंय, किती फायदा होतो या सगळ्या? वार्षिक म्हणजे आम्ही सरासरी काय धरतो, पर डे दिवसाला आपलं सर्वसाधारण 2,500 रुपये आले बाहेरचे. सकाळचे 1,500 रुपये 100 रुपयाने, आणि संध्याकाळचे एक 10-11 लिटरचे 800 रुपये. सर्वसाधारण एक 2,200-2,500 रुपये होत्यात. वरचे पैसे सोडले रोजचे आपले 1,000 रुपये राहिले बाद झाले. मग खुराकाचं कसं नियोजन असतं, काय काय खुराक असतो? एक शेंगदाणा पेंड असते आपल्याकडं, वर घाण्यावरती शेंगदाणा पेंड असते. शक्यतो ह्यांना खुराक वगैरे कमी लागतो, बाकीच्या जनावरांना इतका लागत नाही. चारा वगैरे पण मापात लागतो, फक्त कसं त्यांना थोडंसं पोषक चारा जेवढा असेल जेवढा सकस तेवढा कमी पण लागतो. आणि बाकीच्या जनावरांच्या तुलनेनुसार म्हशीपेक्षा, जर्सी गायपेक्षा चारा हा ते जवळजवळ 60% लागतो, बाकीच्या जनावरांना 100%, 40% कमी लागतो. मला आणखी एक पुढे जाऊन प्रश्न विचारायचा की देशी गोवंश म्हणजे लागवड व्हायला, लागण व्हायला थोडा त्रास देतो, गाभण राहायला त्रास देतो, तर त्याच्याबाबत कसं काय अनुभव आहे तुमचा? आता माझं काय झालंय, ते हा मोठा प्रश्न होता, त्यामुळे मी जिथून गाया विकत आणायचो ना, तर तिथं तोच प्रॉब्लेम झाला होता बऱ्यापैकी, की गाय गाभण राहत नाही वगैरे, नाहीतर गायांचा, ह्या गिरगायांचा गाभण राहण्यासाठी त्रास आहे. तर ते मी बघितलं, पण माझ्याकडे कसं प्युअर शेंगदाणा तेल असल्यामुळे तेलजन्य शरीरात त्यांच्या जात आहे रोजचे रोज कंटिन्यू, त्यामुळं त्यांचं काय बाकीचं कसं जो खाद्य हे विकत मिळतं कंपन्यांचं, ते नुसतं खाद्य असलं तर मग हे होतंय. पण जर तुमचं घरचा जर खाद्य पण घरचं जर असलं, बारडा वगैरे गव्हाचा, हरभऱ्याचा, सोयाबीनचा मिक्स असा, शेंगदाणा पेंड प्युअर असली तुमची, तर हा प्रॉब्लेम होत नाही होत, अजिबात नाही होत. वेळेत गाभण वगैरे राहणं हे, कारण की तेलजन्य ज्या शरीरात ज्याच्या जातं त्याला आतनं सगळं फ्युचर चांगलंच राहतं. मला थोडंसं पुढे जाऊन विचारायचं आहे, देशी गाईचं दूध खाल्ल्यानं तुम्हाला स्वतःला काय फरक वाटतो, की का देशी गाईचं दूध खाल्लं पाहिजे? आता काय झालं, मी पहिलं जर्सी गाई पण पाळलेल्या होत्या, पण हे गोठा त्याच वेळेस बांधलेला होता, पण ते इव्हन मी थोड्या परिस्थितीनुसार ते सगळं बंद केलं होतं, आणि परत थोडंसं आपलं घरी खायला दूध असावं म्हणून हे केलं. पण एवढंच होतं की आता शेती आमची मूळ व्यवसाय शेती आहे, त्याला जोडधंदा म्हणून हे केलं चालू आपलं थोडंसं म्हणलं, ते घरी खायला दूध असावं म्हणून आपलं ही गाय. देशी गायांचं काय दूध निघणं, देशी पण आहे एक गाय आपल्याकडे, पण ते काय जास्त काय नसल्यामुळे मग म्हणलं एक गिर गाय घेऊया. एक घेता घेता 2 घेतल्या, आणि आपलं शेड्यूल वर्षभर पुरवलं एवढं ह्या हिशोबात राहिलं. फक्त ह्यांच्या देशी कुठली पण गाय असली तरी ह्यांच्या संगोपनात, म्हणजे दिवसभर रानातून काम करून आलं इथं आत आलं की असं वाटतं ना, आता हे काम गुरांचं म्हणजे शेणं काढायचे आहेत समजा, आत बांधल्यात म्हणून, नाही तर वैरण टाकायचे, रतीब काढायचे, धारा काढायचे, पण इथं आलं की फ्रेश होतं.
सकाळी उठल्यावर जेव्हा ज्या टायमिंगला फ्रेश असतं तेवढा फ्रेशपणा इथं येतो. क्या बात आहे, क्या बात म्हणजे आहे, क्या बात इतकी ताकद आहे ह्यांच्यात. आहे. यांच्यामध्ये यांच्या सहवासात एवढी ताकद आणि आहे. आता ही कंटिन्यू शेड्यूल माझं सकाळी 6-6:30 चालू झालं इथं. हे शेड्यूल रानातलं दुपारचं शेड्यूल असतं दूध घालून आल्यावर, परत ह्यांचं असतं संध्याकाळी 11 वाजतात झोपायला. पण ते काय कंटाळा हा विषय येतच नाही. इथं आलं की फ्रेश होतं. क्या बात आहे. धन्यवाद. आज आपण सविस्तर माहिती या सगळ्या व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या चॅनलवरच्या व्ह्युअर्सला दिली, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.